त्याचे दर आठवड्याला आपण आता पाठपुरावा तर चालूच आहे, परंतु त्याचा आढावा जो आहे कामाचा प्रोग्रेस वगैरे आपण घेतोय. आणि आता आपण सर्व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगितलंय की येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांच्याकडनं पूर्ण आराखडा टाइम पाहून आपल्याला उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. टाइम बाउंड आराखड्याचा अर्थ असा आहे की जो शासन निर्णय निर्गमित झाला होता त्याच्यामध्ये मला वाटतं मार्च अखेर 28 पर्यंत हे 1800 कोटीची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्यातल्या काही कामांना आता सुरुवात झाली आहे, काही कामं भूसंपादनामुळे थोडेसे पेंडिंग आहेत आणि इतर काही कामं आहेत ज्याचं पाईपलाईन मध्ये प्रोग्रेस तर दिसतोय. आपल्याला हे सांगत असताना कल्पना या बाबतीत द्यायची आहे की जे मोठे विषय म्हणजे आपले भक्त सुविधा केंद्र, त्यातले अधिकांश भक्त सुविधा केंद्राचं टेंडर आता निघालंय, अंतिम टप्प्यात आहे. कदाचित एक आठवड्या 15 दिवसामध्ये त्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग भूमिपुत्राची प्रक्रिया मग एप्रिल अखेर किंवा मे मध्ये करण्याचं आपलं नियोजन आहे. दुसरा मोठा विषय आहे तो म्हणजे दर्शन मंडपाचा. सर्वांच्या म्हणण्यानुसार आपण दर्शन मंडप अशा ठिकाणी घेतलाय की भाविक जे आहेत ते आपल्या महाद्वारातनच आत जाणार आणि तिथनं दर्शन मंडपात जाणार. जो महाद्वारातनं आत गेल्यानंतर डावीकडच्या बाजूला असणार. आपण आता जो दर्शन मंडप घेतोय तिथे पुढं ग्रेडियंट किंवा स्लोप्स जास्त आहेत, व्हॅली आहे, दरी आहे, आपल्याला कल्पना आहे. तर तिथे इंजिनिअरिंगचं काम थोडंसं चॅलेंजिंग आहे. पण त्याची डिझाईन वगैरे ची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं काम भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर तेच राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त रस्ते घेतोय आणि परिसराचा विकास वगैरे. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे आपला 108 फीटचा पुतळा, तिथे होणारं म्युझियम आणि खाली आपण जे रामदऱ्याला लागून मोठा बगीचा करतोय आणि रामदरा तलावामध्ये पाण्याशी संबंधित जी ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्यात बोटिंग असेल आणि तत्सम गोष्टी आहेत. तर हे सर्व जे आहे ते आता दर आठवड्याला पाठपुरावा करून प्रोग्रेस जो आहे तो आम्ही त्याच्या बाबतीतला घेणार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये ब्रॉड मास्टर प्लॅन जो आहे, टाइम बाउंड मास्टर प्लॅन आपल्याला उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे पुरातत्व विभागाकडनं मंदिराचं जे काम चाललंय त्याचाही आपण आढावा घेतलेला आहे. आणि आपलं नियोजन असं चाललंय की येणाऱ्या काळामध्ये जे खांब आहेत त्याची प्रक्रिया जरा थोडी फास्ट व्हावी. खांब आता शिफ्टिंगचे काम लवकरच सुरू होईल. मोठं क्रेन आणून आपल्या मंदिराच्या शेजारी क्रेन लावून हे दगडी खांब जे आहेत ते आत आणण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील लवकरच सुरू होणार आहे. आणि आपलं मंदिराच्या बाबतीतला जो मुद्दा होता, शिखराच्या बाबतीतला मुद्दा, ते IIT कडनं अजूनही अहवाल म्हणावा तसा आलेला नाहीये. त्यांनी 1 आठवड्यात देतो म्हणून आपल्याला सांगितलंय. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल घेणं अपेक्षित आहे. कारण काही टेस्ट केले होते, ते टेस्टचे रिपोर्ट्स आता IIT कडे देण्यात आलेले आहेत. त्याचाही आम्ही फॉलोअप करतोय. तर थोडक्यात आराखड्याच्या बाबतीमध्ये आता दर आठवड्याला आपण रिव्ह्यू घेणार आहोत. त्याच्यामध्ये जो काही अपेक्षित प्रगती आहे झाली का नाही हे बघितलं जाणार आहे. एकीकडे आराखडा, दुसरीकडे पुरातत्व विभागाकडून काम. यालाच संलग्न अजून एक निर्णय परवा आपण घेतलाय, तो म्हणजे महाद्वाराच्या जवळ तातडीने एक लिफ्ट करण्याच्या बाबतीत. आपल्याला माहिती आहे की अनेक आपले भाविक असतात ज्यांची खूप इच्छा असते, तीव्र इच्छा असते, त्यांना आईच्या मंदिरापर्यंत पोहोचताना खूप त्रास होतो आणि काही जण जाऊच शकत नाही. त्यामुळे लिफ्टचं आपण कॉम्प्लेक्स करणार आहे, परंतु सध्या एक तरी मोठी लिफ्ट लवकर व्हावी याचा आराखडा तुमच्या 15 दिवसात तयार होईल. लिफ्ट जी आहे ती आत्ताचं महाद्वार आहे त्या सेक्शन मध्ये करण्याचं चाललंय आणि तिथे गेल्यानंतर थोडं खाली जाऊन एक बोगदा टाईप करायचा आहे आणि मग आपल्याला मंदिराच्या जवळ डायरेक्टली चालत जाता येऊ शकेल किंवा व्हीलचेअरने, असं नियोजन. माझी वैयक्तिक अपेक्षा आहे की एक 6 महिने मॅक्झिमम 9 महिन्यामध्ये ही लिफ्ट तरी सुरू आहे. एवढं सगळं आपण करत असताना भाविकांची तातडीने ही सोय झाली तर अनेकांना मदत होणार, तो विषय हाताळायचा ठरलाय. आणि या बाबतीतला अजून एक मुद्दा म्हणजे आपण अर्बन प्लॅनिंग
म्हणजे जसं तिरुमलाला किंवा इतर काही नियोजित प्लॅन्ड शहरांमध्ये जसं असतं तसं पुढच्या 50 वर्षाचा विचार करून तुळजापूरचा आराखडा आणि नियोजन म्हणजे आता पिण्याच्या पाण्याची सोय असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम असेल, आता इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीतले विषय असतील, याचं सर्वच नियोजन जे आहे ते अर्बन प्लॅनिंग च्या माध्यमातून पूर्ण आराखडा मास्टर प्लॅन करायचा आणि जसं पैसे उपलब्ध होतील त्याची गरज पडेल त्या पद्धतीने कामं फेज मॅनर मध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने करायचे. तर याचं देखील नियोजन आता आपण सुरू केले आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये अर्बन प्लॅनिंग जे आहे त्याचा कन्सल्टंट म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं पूर्ण हे प्लॅनिंग करून ती एजन्सी देणार तर ती एजन्सी ठरवण्याची प्रक्रिया देखील आपण हाती घेतोय. महिन्याभरामध्ये अर्बन प्लॅनिंगचा कन्सल्टंट आपण निश्चित करू की एकीकडे आराखडा आपला आहे 1800चा, त्याच्यानंतर मंदिराचं काम होत आहे, दुसरीकडे आपले रस्त्यांची कामं आहेत, आपलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे, आपण इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स या सर्व जमिनीच्या खाली टाकायचं म्हणतोय, वरनं ओव्हरहेड लाईटच्या केबल नको, हे सगळं जे नियोजन आहे तर त्याचा मास्टर प्लॅन असल्याशिवाय आपल्याला हे सगळं काही करणं शक्य होणार नाही. यातली दुसरी बाब म्हणजे जे आपले सर्व नगरसेवक आणि नेतेगण आहेत, काही राजकीय आणि काही अराजकीय लोक यांची मदत घेऊन आपले साधारण 50 एक वेगवेगळे महत्वाचे विषय आहेत तुळजापूर शहरातले, त्याची जबाबदारी आपण वाटण्याची प्रक्रिया सुरू केली. व त्या पर्टिक्युलर विषयाच्या बाबतीत, त्या ठराविक विषयाच्या बाबतीत ती व्यक्ती मायबाप म्हणून पाठपुरावा करेल अशी आपली जी जुनी संकल्पना होती ती आता आपण मुक्त स्वरूपात आणतोय. प्रत्यक्षात एक एक जबाबदारी जी आहे ती देण्याचं आपण ठरवलंय आणि ती यादी देखील एखाद्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी आपल्याला जाहीर करतो. म्हणजे आता तुळजापूर शहराची स्वच्छता हे मूळतः काम कोणाचं आहे? नगर परिषदेचं आहे. परंतु त्याच्याच बरोबरीने आपण एखादी व्यक्ती अशी देणार आहोत जी जनतेच्या वतीने नगर परिषदेकडनं ही प्रक्रिया जी आहे ती करून घ्यायला समन्वयाचं काम करेल. नगराध्यक्ष आणि संबंधित सभापती तर आहेतच, परंतु त्याच्या उदाहरण दिलं मी स्वच्छता, ते पाणी पुरवठा असू शकेल आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विकास काम. आता आपल्याकडे नगर परिषदेकडे भरपूर जागा उपलब्ध आहे, पंचायत समिती जिल्हा परिषदची जागा भरपूर आहे, परंतु ते नेमकं करायचं काय? मग पीपीपी मध्ये काय करायचं, बीओटीत काय करायचं, आपली आवश्यकता काय आहे, कुठे पार्किंगची गरज आहे किंवा इतर काही गोष्टींची, आता नाट्यगृह आपण नेमकं करायचं कुठे? तर ह्या सर्व बाबी आम्ही ठरवलंय की जबाबदारी वाटून देऊन कुठल्याही एकावरती फार जास्त लोड न देता हे डिसेंट्रलायझेशन करायचं. म्हणजे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की प्रत्येकाला थोडी मोकळीकी मिळते, वेळी मिळतो त्या विषयाच्या पाठपुराव्यासाठी. तर हा मुद्दा जो आहे हा शहराशी संबंधित आहे, आपल्या मंदिराशी संबंधित आहे. या बाबतीत आपल्याला सांगितलं हा पहिला विषय. याविषयी काही आपले प्रश्न असतील तर मी पहिले ते घेतो आणि नंतर ग्रामीण भागाचा एक दुसरा विषय तो सांगतो. परिषदेकडे 100 कोटी वर्ग केले आणि मग ते हळूहळू पैसे हे करायचे, पैसे फिक्स डिपॉझिट ठेवायचे वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि त्यांना व्याज मिळायचं. ही जुनी पद्धत होती. आताच्या पद्धतीने तसं नाही. आता आपण जे बिल रेज करतो, मला वाटतं सुरुवातीला 20-30 कोटीची प्रोव्हिजन ठेवली होती भूसंपादनासाठी आणि आपण कदाचित घरपोच कशाच तरी बिल पाठवलं होतं, 1-2 बिलं पाठवली, पण बिलं आल्यानंतर ते पेमेंटचं बघतो. त्यामुळे आपली अडचण नाही. आपली अडचण हीच आहे की आपलं भूसंपादन म्हणावं तेवढं त्यात तेवढी म्हणावी तेवढी प्रगती झाली नाही. मे अखेरपर्यंत मात्र महसूल विभागाने आपल्याला शब्द दिलाय की बऱ्यापैकी भूसंपादन होईल. 70% पेक्षा जास्त भूसंपादन जर झालं तर आपल्याला टेंडर काढायला काही अडचणी येत नाही. एखाद्या जागेवरती आपल्याला बांधकाम करायचंय, 70% जर ऍक्विजिशन झालं तर मग आपल्याला भूसंपादन मंदिराच्या जवळचं 100-105 लोकांचं आहे. त्यातलं 70% लोकांनी होकार दिलाय, बाकीच्यांना कन्व्हिन्स करणं चाललंय. रेट बऱ्यापैकी मावेचा व्यवस्थित आहे बऱ्यापैकी. माझं मत आहे की त्या बारकाव्यात आत्ता नको जायचं. तुमच्याकडे एखादा प्रश्न जर आला कोणाचा तर मग समोरासमोर चर्चा करू. पण आपण 2-3 पद्धतीने मदत करायची म्हणतोय. एक जे आहे ते आताचा बाजार मूल्य जे आहे त्याच्या अनुषंगाने काही इक्वेशन आहेत.
आणि दुसरं लॉस इन इन्कम. एखाद्याचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय बंद पडल्यामुळे पुढच्या काही वर्षामध्ये त्याचा जो तोटा होणार आहे ते सुद्धा आपण क्लब करतो. A+B ते सुद्धा आपण करतो. जागेच्या बदलात आपला विचार आहे की 100 गाळे तरी मंदिराच्या जवळ उपलब्ध करून द्यावे. ते उपलब्ध झाले तर बऱ्याच जणांची अडचण तिथेच क्लिअर होईल. काही लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्या घरामध्ये भाविक येऊन राहतात, त्यामुळे आमचं घर आहे ते फक्त घर कन्सिडर करू नका, ते आमच्या उपजीविकेचं साधन पण आहे, ते आपण मान्य करतो. विकास आराखड्याला विलंब होतो असं वाटत नाही. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भूसंपादनाला थोडा वेळ लागतोय हे वास्तव आहे, परंतु आता गती आपण घेणार आहोत. दर आठवड्याला आपण त्याची प्रगती जी आहे ती असेच करणार आहोत. परवा पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली. इलेक्शनच्या गडबडीमध्ये मला तेवढं शक्य झालं नव्हतं, पण इलेक्शनच्या नंतर दर आठवड्याला मी पण आढावा घेतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आता फॉलो खूप स्ट्रॉंगली चाललंय. आमदार साहेब, आपण म्हणलात की जसा निधी मिळेल त्याप्रमाणे आपलं काम चालू आहे. नाही तसं नाही म्हटलो. हा बोललात सर तुम्ही, बघा ना माझ्याकडे रेकॉर्ड हे दाखवा ना. आहे, मी दाखवतो ना. तुम्ही काय म्हणलात जसा निधी मिळेल. सगळ्यात मोठा विषय काय की निधीच्या बाबतीत सरकार कुठेही अडचण येऊ देणार नाही. काम झालं की पैसे मिळतील. काम होण्यासाठी आता दर आठवड्याला आपण फॉलोअप करतोय आणि महसूल यंत्रणा ही जी आहे ती आता अगदी मुख्यमंत्री कार्यालयापासून आपले पालक सचिव असतील सगळेच जण आता पूर्ण ताकदीने या विषयामध्ये मागे लागले. दर्शन मंडपाचा त्यामुळे ज्याला दगडी कामाचा खूप अनुभव आहे, अटच टाकली आपण की ज्याला अमुक एवढा दगडी कामाचा अनुभव आहे अशाच व्यक्तीला ते काम देत आहे. कारण हे लुक जो आहे आपल्याला क्लॅडिंग नकोय. काय करतात लोक, आरसीसी करतात आणि त्याला मग छोटस दगडाचं तुकडा लावतात, काय म्हणतात टाईल्स सारखं. आपल्याला तसं नकोय. आपल्याला प्रॉपर 6 इंच वगैरे दगड पाहिजे. आणि मंदिरामध्ये बाहेर बसू शकेल असं काय व्यवस्था आहे? भाविकांना बसण्यासाठी काय व्यवस्था आहे? हे सगळ्या विकास आहे. दर्शन मंडप आपलं जस्ट इन तिरुपतीला आपण सगळे गेलाय. तिरुपतीला जे उपलब्ध आहे त्याच्या 2 स्टेप्स पुढे जायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे मला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. दर्शनाच्या अगदी 15-20 मिनिट आधी 25 मिनिट आधी मी माझ्या हॉलमधनं जिथे मी निवांत बसलोय तिथनं मला बाहेर काढतील. बाहेर नेतील मंदिर दर्शनासाठी, असं ते नियोजन. अंतिम विकास आराखडा कधी फायनलच आहे ना. त्याचे बारकाईचे ते डिटेल्स काही उपलब्ध होत नाहीत ना, लोकांना काहीच कळलं ना. शेअरवासी एखादा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सांगतो. आपण सुरुवातीला जे म्हटलेलं आहे साधारण त्याच लाईनवर आपण चाललोय. आपण काय म्हटलो, सगळ्यात महत्वाची काय सगळ्यांची मागणी होती की आपल्या महाद्वारातनं एंट्री पाहिजे, बरोबर आहे. ते आपण ऍब्सोल्युटली मान्य केलं. त्या अनुषंगाने पूर्ण डिझाईन केली. दुसरं म्हणणं काय होतं की दर्शन मंडप जो आहे तो महाद्वाराच्या जवळ पाहिजे. मग महाद्वारातनं आत गेलं की डावीकडे लगेच दर्शन मंडप केलं आपण. तिसरा मुद्दा काय होता की कुलाचारासाठी जागा उपलब्ध करावी. मातंगी मंदिराला लागून आपण पश्चिमेकडे जी जागा घेतोय, पश्चिमेकडे खालीची जागा एक्वायर करतोय, ती पूर्ण कुलाचारासाठी ठेवतोय आपण. त्यामुळे जे अपेक्षित होतं, आता आरदवाडीकडनं फार जास्त विकास नको म्हटले, फक्त रस्ता पाहिजे. ठीक आहे म्हटलं आपण, ते आपण रस्ता उपलब्ध करून देतोय. मातंगी देवी मंदिराकडे तुम्ही कुलधर्म कुलाचारासाठी जागा त्याच्या पश्चिमेच्या बाजूला. बरोबर आहे. किती आहे जागा तिथं, म्हणजे कुठले कुठले? साधारण 12,000 स्क्वेअर फीट जागा आहे. आणि आता या आठवड्यामध्ये संबंधित लोकांबरोबर बैठक घेऊन तिथे त्यांना काय पाहिजे हे 1, 2, 3, 4 आपण मागणार आहोत. आणि मग तिथे कसं बसवायचं ठरवू आपण. म्हणजे आता कट्टा पाहिजे का, तुम्हाला रूम पाहिजे, किती रूम पाहिजे, 1 मजली पाहिजे का 2-3 मजली पाहिजे, हे त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊ आणि मग एक आराखडा त्याचं डिझाईन तयार करून परत एकदा चर्चा करू. आता तुम्हीच सांगितलं, यापूर्वी तर कुठं असं डिटेल्स मध्ये किंवा असं नाही, आपण काय करतोय, सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना एकदम कन्फ्युजिंग होऊन जातात लोकांना. त्यामुळे जशी गरज पडेल तसं आपण एक विषय सांगतोय ना. आता मंदिराला जे म्हणजे आपण बाहेरच्या मोठ्या मंदिराला गेलो, कोल्हापूरला गेलो तर प्रवेश महाद्वार जास्त संख्या आहे. आता एवढ्या संख्येत महाद्वाराच्या संख्येत काय वाढ होणार आहे? नाही, महाद्वार एकच असणार, परंतु मंदिराकडे जाणारे जे रस्ते आहेत तिथे आपण 4 मोठे काय म्हणायचं आता कमानी करतो. मोठ्या कमानी करतो. कमान म्हणजे रस्त्यावरती कमान करतो मोठी, पण महाद्वार एकच असणार. तिरुपती कसे कमानी भव्य मोठ्या कमानी करणार आपण. आपल्या 2 टाईपच्या कमानीचा विचार शिवाजी महाराज जो दरवाजा आहे, हो,
तिथून जाय सगळं विषय तिथे आहे ना कमान तिथे त्या बाजूला एकदा नाही नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जी त्या पुतळा आहे ना, पुतळ्यापासून मंदिराकडे जाताना तो कोपरा आहे ना, तिथे मोठी कमान आहे ना. आता ते चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये थोडस इश्यू आहे म्हणून अडकले, टेंडरही झाले तसं. असे 4 आपण शहरात करणार आहे. 4 कमानी शहरात आणि 4 कमानी हायवेवरती, असे 8 कमानी होणार आहेत. नाही कळलं नाही मी मंदिराच्या महाद्वार म्हणतो आपलं महादेव एकच असतं. महादेव कसं वेगळं? कोल्हापूर सारखं प्रवेशद्वार म्हणतात प्रवेशद्वार. आपण कमानी करणार मंदिरामध्ये जाण्याचं एक रस्ते आणि बाहेर येण्याचं रस्ते असं म्हणतो. आपण काय विचार करतोय की महाद्वाराच्या इथनच लोकांनी जायचं हा. आणि महाद्वाराच्या तिथनच बाहेर यायचं. बरं. आता महाद्वारातनं ठीक आहे, आता हे समजा आपलं महाद्वार आहे, मी मंदिराकडे चेहरा करतोय, तर आपण काय करणार आहे, हे महाद्वाराच्या इथनं सगळ्यांनी आत जायचं. महाद्वाराच्या शेजारी जे एक्विजिशन करतोय तिथनं सगळ्यांनी वर यायचं बाहेर. तिथे आपण एस्कलेटर करतोय, वर कदाचित ते आधी बोललो नसेल मी, पूर्ण हेवी ड्युटी एस्कलेटर करतोय आणि पायऱ्या करतोय. म्हणजे भाविकांना ज्यांना शक्य आहे चालणं ते पायऱ्याने चढत येतील आणि बाकीचे एस्कलेटरने येतील. आपलं नियोजन जे आहे ते म्हणजे लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल किंवा त्रास कसा होणार नाही याचं करतोय. व्हीआयपी मुवमेंट आपण एकदम वेगळी करून टाकतोय, म्हणजे लोकांना त्या व्हीआयपी मुवमेंट मध्ये काही त्रास होऊ नये. लिफ्ट मधून ती जाऊ शकतात. लिफ्ट जी आहे ते मी जी म्हटली लिफ्ट ती सर्वसामान्य लोकांसाठीची लिफ्ट आहे. व्हीआयपीचं प्लॅनिंग आहे ते अजून वेगळं आहे. 108 फूट तुम्ही स्टॅच्यू उभा करता, हो तो फायनल झालेला आहे. नाही, फायनल म्हणजे 108 करायचं फायनल झालंय. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीतरी 12-14 एंट्री आल्या होत्या, त्याच्यातले 5 कला संचालनालयाने त्या कमिटीने फायनल केले. पण त्या 5 मध्ये पण काही प्लस काही मायनस होतं. त्या 5 जणांना आपण आता पत्र दिलंय कमिटीने की तुम्ही हे प्लस आहे योग्य आहे, हे मायनस आहे, याच्यात ती दुरुस्ती करा. आणि त्यांना 45 दिवसाचा वेळ दिलाय, परत एकदा मूर्ती करून द्या. मग 108 फूट स्टॅच्यू आहे, तर जाण्यासाठी रस्ता कुठून असणार? हे रामदरा तलावाला डोंगर आहे ना? रामदरा तलावाला लागून जे शेजारी आपण बगीचा करतोय त्या बगीच्याच्या तिथनं वरती पायऱ्या पण असतील आणि ई व्हेकल जाण्यासाठी सोय करणार आहोत. ई कार्ड ज्यांना चालणं शक्य नाहीये ते ई कार्ड घेऊ शकतील, ई कार्ड जात आहे. अजून एक रस्ता टेस्टच्या कॅम्पस वरनं करते बाय रोड, हा, मग बाहेर- शक्यतो तो वापरायचा नाही आपल्याला. ते वाणीतून जर जायचं म्हटलं शक्यतो तो वापरायचा नाही, त्याचं नियोजन अजून कम्प्लीट नाहीये. आपण टाटा इन्स्टिट्यूटची 10 एकर जागा त्यांना मागितली, त्याच्या बदल्यात 10 एकर द्यायचं ठरलंय, त्याची प्रक्रिया चालू आहे. टाटाला 10 एकर पहिलीच आहे ना, त्यांना 100 एकर दिली. 100 मध्ये आपण त्यांना मागतोय. आपण जे लोकेशन फायनल केलंय ना ते टाटाच्या कॅम्पस मध्ये आहे. बरोबर आहे. मग त्यांची 10 द्यायची म्हटलं तर ते आपल्याला 10 मागतायत, आपण देतो म्हटलं. सरकारकडे ते प्रस्ताव आपण पाठवतोय. दर्शनानंतर लोकांनी तिकडे जायचं 108 पुतळ्याच्या मूर्तीकडं, तिकडून इकडे यायचं. दोन वेगळे विषय आहेत ना. आपण हे सगळं काय करतोय, आलेले भाविकांनी 2 दिवस राहावं, दर्शन करून इथे आपल्याकडे शांत राहावं, मग दुसऱ्या दिवशी तिकडे जावं, तिसऱ्या दिवशी पाचुंद्याला जावं, 1-2 दिवस तरी राहावं. आपल्याला इथे रोजगार निर्मिती जी करायची, इथे आपल्याला इकॉनॉमीला जो बूस्ट करायचा आहे त्यासाठीच हे नियोजन आहे. आता आपण 125 कोटीचा प्राणी संग्रहालय म्हणतोय, त्याचं कारणच हे की आलेले लोक जे आहेत भाविक, त्यांनी आईचं दर्शन घेऊन 2 दिवस तरी राहावं. त्याच्यामध्ये लोकांना फ्री काय मिळणार आहे का? सगळे सगळंच पेड असणार. पण जर समजा कोणी गरीब असेल कुटुंबातलं तर त्यांची वेगळी सोय करणार आहोत. नॉर्मल रेट 100 असेल, एखादं गरीब कुटुंब असेल शासनाच्या निकषाप्रमाणे ते 10 रुपयात होऊन जाईल. मोफत ठेवणं हे कदाचित योग्य राहणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वर्ल्ड क्लास साफसफाई पाहिजे. हे जे काही करतोय आपण हे जागतिक स्तराचं करायचं. आपल्याला जे करायचंय ते आम्ही पैसे सरकारने दिले, जनतेचे पैसे आहेत, जे काम आहे ते एकदमच चांगलं करून घ्यायचं. पहिले तर आम्ही त्यांना म्हणजे पाच नसतील काम केलं तर दुःखी आहे एकदम. सगळं दुःखी आहे पेक्षा काम कुठे आहे? पण विचार झाला नाही की नाही, आपण- तुम्ही नका काळजी करू. त्याला 2-15 झालं तसं पडलं पण इथं कळत नाही की तुम्ही आपलं आहे, मला कल्पना आहे. परवा जाऊन मी त्याच्या समोर एक बिल्डिंग बांधली आहे, बघितली तुम्ही? अर्धवट इमारत आहे. तुम्हाला वाटतं इथे खाली गेलं तर बघा तुम्ही, इथं दिसते ते लायब्ररी होते ना, हा. म्हणजे समोर एक अर्धवट बिल्डिंग बांधली आहे. लायब्ररी पण